अरे आबा अजून झोपलास तू? आबा हे आबा अजून झोपलास तू? ये अण्णा ये. कशी काय तब्येत? आहे बरी आहे. आबा वहिनी जाऊन वर्ष झालं. वर्षाच्या आत पोराचं उरकलंस बरं झालं. आज तुझ्या पोराचं लगीन तू असा आजार. वाईट एवढंच वाटतंय की पोराच्या सुनेच्या डोक्यावर अक्षर टाकाय तुला जाता आलं नाही. असू दे नशिबाला भागतो. अरे अण्णा तू पण नोकरीला होतास. आजच तुझी रिटायरमेंट झाली आहे. पण माझ्याकडे लक्ष ठेवासाठी आज तू पण घरातच थांबलास. अरे त्यामुळे तुला अक्षताला जाता आलं नाही रे. अरे मुलगा मुलगी आली वाटतं. होय आबा मुलगा सुन आली. थांब सनबाई थांब. इतक्यात आत यायला गडबड करू नकोस. अण्णा बोल की आबा. आता तुझी वहिनी पण नाही. आता तूच धान्यानं भरलेलं माप त्या उंबरठ्यावर ठेव. बरं. हा आणि मग वडिलांनी येऊ द्या. बाप पोरांनो ए पोरांनो बस आता. त्याला जरा आराम करू दे. तुम्ही या बाई. आशीर्वाद द्यावा. अहो शिवंत व्हा पोरांनो. अहो शिवंत व्हा. आशीर्वाद द्या. सुखी राहा पोरांनो. सुनबाई ह्या घरात तुला सासू नाही, ननंद नाही, जाऊ नाही. काय असेल ते तू सगळं. तुझ्यात काय सांडलं लवडलं तुला काही बोलणार नाही. सासरा तुझा असा आजारी त्याची सेवा कर. आणि ही पोरगं फुलं ओढलाय याला सांभाळून घे. हे आबा निघतो रे पोरांनो. निघतो मी. होय अण्णा. लवकर ये रे. हा तुम्ही पण चेंज करा. मी पण चेंज करून येते. म्हणजे मी तुम्हाला छान नाही. आबा काय म्हणते आणि तब्येत? जरा बरं वाटते. पोरा आज तुझी आई असते ना फार बरं वाटलं असतं. खरंच आबा आज आई असते तर किती छान झालं असतं. तिचाही आशीर्वाद मिळाला असता. तू घेतलीस? पोरा सुनबाईला चांगली सांभाळली. ती अशी भांडू नको करू. आणि मी ही तुझ्या आईशी कधीही भांडू नाही रे. नाही आबा नाही भांडणार तिच्याशी. सिद्धी तू स्वयंपाकाचं बघ. आबा माझे मित्र येणार आहेत. बर आहे मी इथं बाहेरच आहे. छान. सिद्धी बघ तेवढं स्वयंपाक. आबा
मी जातो ऑफिसला. ये. आणि औषध वेळच्या वेळी घ्या. हो हो. सिद्धी, मी ऑफिसला जातो का? डबा घरीच विसरून चाललो होता ना. हे घ्या डबा. आणि हो, वेळेवर जेवण करा. सिद्धी, तुला येताना काय आणायचंय? मला सारं काही इथं मिळालं. मला कशाचीच कमतरता नाही. तुम्ही फक्त वेळेवर या म्हणजे झालं. आबा, येतो मी. सिद्धी, बाय बाय. मामाजी, हा? चला उठा. दोन कस खाऊन घ्या. उठा उठा. अरे एवढे लोक जेवण नको होतं मला. अहो गोळ्या खायच्यात ना नंतर. थोडं थोडं घास. छान झाले ना. मस्त. सुनबाई, किती करशील आमच्यासाठी? अहो काहीतरी काय मामाजी, हे तर माझं कर्तव्य आहे ना. चला फास्ट खावा. एवढं सगळं संपवायचं आहे तुम्हाला. अरे बाबा एवढं नको आहे. अगदी थोडं. नंतर औषध घ्यायचं ना. चला. जरा पाणी दे. छान. उगाच एक घोट दे. अहो मामाजी, काय आहे? किती पाणी पिलं? हे सगळं संपवायचं आहे तुम्हाला. अरे पण बस झालं मला आता. चला थोडंसं खाऊन घ्या. नको. थोडं थोडं. अगदी थोडं. हा. सुनबाई, बस झालं. थोडंसं खावा मामाजी. बघ, आता खाल्लं तर मग संध्याकाळी खाणार नाही मी. बरं, एवढं का? हा बस. हा. जरा पाणी दे. बस झालं. छान झालं. छान झालं. हा छान झालं. मामाजी, हा. भांडी कुठे असतो? अरे आपल्या घरापुढं नळ आहे ना. बिनधास्त वाशी. विठ्ठला पांडुरंगा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे नका काय फीस आहे त्याच्या आईला. अरे सोनपरीत लगाच्या. मग काय तर काय मर्दा चान्स लागला त्याला, सांगतो तुला. मग आपल्याला असा चान्स लागला असता तर.
हिला कुणाला पोरगी जर जाते बघ की असले इजरायल दिल्या. अरे बघ की, आणि आपल्या दोघाचं पण नशीब बघ. आपणाला असला पीस मिळाला असता तर कुठे घेऊन गेला चल, आपल्या नशिबात नाही. बाळू, काल मित्राचं लग्न झालं. अरे काय पोरगी त्याला मिळायला लागल्या. एक नंबर. अरे गावात पोरी दाखवायला नाही असली त्याला बायको मिळाली. तू काळा मीठ बायको बघ कसली मिळाली. अरे माल बाय माल आहे. सुट्टी नाहीच. अरे काय पीस आहे माहित आहे का? अरे काल नुसतं माझ्याकडेच बघाल ती. अरे तू काय चिकना बांध हायसच आणि अरे तुम्ही बी आहे केला का? आता आमचं काय, आम्ही कुठं तू कुठं. तू बघ, यांनी बघ, ही बघ, यांनी बघ. अरे आमच्या दोघांचं काय घेऊन बसलाय? आता आम्ही म्हातार होत आलो. कशाचं म्हातारा लगा न काल लय मजा आली लग्नात. नुसतं वयानं म्हातारा झालाय. लय नसलो ए खुश. आता ही चरणी मांडत म्हणत धिंगाणाच घालणार की. अरे गणेश थांब 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 थांब. अरे बोल की. अरे लगेच झालं तोंड पण दाखवलं नाही. कुठायच काय तू पत्ते कुठं? अरे असायची कडे बड बोल. ऐकू रे ते केलं म्हणून तुला कसं माहिती? अरे मला पण कसं आम्ही आपले मित्र आहेत ना, ती पोरं आपली आपण जवळजवळ कट्ट्यावर बसते रोज. ती मित्र आपली ती पोरं रोज जाते. ती इथनं वहिनी भांडी घालत बसत्या, दोन दिवस बसते त्या रोज बघते. तीच म्हणजे विचार होतं रे कट्ट्यावर तिथं. ते आम्हाला माहिती झालं, ते कळालं मला. चल बाकी काय नाही, बरं आहे ना. बघू काय सुनबाई, कस काय बरं आहेस ना? हो बरी आहे ना. बसा ना. या ना ये. कस काय बरं झालं तू आलास ते. कस काय बाबा, तब्येत आहे ना ठीक? ये. अरे तब्येतीच काय घेऊन बसलायस? हे असंच चालायचं. कसं मग बघा ना, कसं बाकी का? ठीक आहे. काय मुली, संसार व्यवस्थित आहे ना? हो ठीक चाललंय. कारण आता तुझ्या पाठीमा काय खिडकी करतोय, सांग मला. नाही मामांची खूप चांगलं. बसा ना. अरे अण्णा, ही माझी सूनच नव्हे तर माझी लेक. आणि लेक जरी इथं असती तर तिच्यापेक्षाही जास्त ती माझ्यासाठी करते. बघ, परमेश्वरानं माझ्याकडे बघितले, फार फार मदत करते रे आम्हाला ती. बाबा हे ऐकून आनंद वाटला मला. भवाने, सगळ्यांनी तुला बघावं म्हणून बाहेर तुला भांडी करते. बाहेर तुला भांडी करते. काय बोललो बसतोय? अरे पोरा, काय करतोस तू? हो, जे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. अण्णा, आबा, तुम्ही मध्ये पडायचं नाही. आता पूर्ण का पण बघतोय? अहो, इथे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. सिद्धी, सिद्धी, लागलं का तुला? मी विनाकारण तुझ्यावर हात उचलला. मला माफ कर सिद्धी, मला माफ कर. अगर मी काय करतोय ना ते मलाच काही कळत नाहीये. मला माफ कर सिद्धी, मला माफ कर. काय झालं? कोण काय बोललं का तुम्हाला? नाही कोण काय बोलले. आबा, मी घरी जाऊन येतो. कुणी टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित ठीक होईल बरं का? हे पोरांनो, मी घरी जाऊन येतो लगेच बरं का? लवकर ये रे बाळा. किती चल आपण जाऊया, हे गाव सोडून जाऊया. मला हे गाव, हे घर मला नको आहे. इथं घरात आलं ना माझ्या डोक्याला खूप टेन्शन येते. सिद्धी, मला इथे राहायचं नाही. सिद्धी, मला इथे राहायचं नाही. आबा, आपण हे गाव सोडून जाऊया. चल सिद्धी, चल.
आपली बांधाबांध करूया. आबा आवडले ना तुमचं? चला पटकन. चला पटकन. सिद्धी सिद्धी काय करतेस हे? आता घरातलं सामान सगळं घेतलेलंच आहे. म्हणून या जागेतली दगड पण घेतली. दगड? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? त्या गावात काही दगड नाही आहेत? आहेत ना. या गावात जशी दगड आहेत त्या गावात ही तशीच दगड आहेत ना. अहो या गावात वाईट माणसं आहेत म्हणून त्या गावात वाईट माणसं असणार नाहीत असं कशावरून वाटतं तुम्हाला? अहो एखाद्या संकटाला आपण सामोरं जायला शिकलो. तुमच्या पाठीशी मी आहे, मामांची आहे. अहो एखाद्या संकटाला आपण सामोरं जाऊया. अहो मी फक्त तुमची पत्नी नाही, तुमची आई आहे, तुमची बहीण आहे, वेळ प्रसंगी दुर्गा सुद्धा आहे. एखाद्या संकटाला आपण सामोरं जाऊया, त्या संकटाला झुंज देऊया आणि त्या संकटाला टक्कर देऊया. सिद्धी माझी चूक कळाली मला. तुझ्यासारखी इतकी चांगली पत्नी, आबासारखे वडील, हे सर्व चांगलं असताना इतरांच्या लोकांच्या बोलण्यावरून तुझ्यावरती मी संशय खाल्ला. मला माफ कर सिद्धी, मला माफ कर. तुम्हाला तुमची चूक कळाली यातच सगळं. सिद्धी आता तू माझ्या पाठीशी आहेस, आबा माझ्या पाठीशी आहे. आता मला कशाचीही भीती नाही. आता मला हेच गाव पाहिजे आणि हेच आपलं घर पाहिजे. चल चल आपण सुखाने संसार करू. चल.